मानवतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित बाळासाहेब आंबेडकर, कॉम्रेड रानडेजी, रेखाताई, डॉक्टर डेपे सर, दिशाताई तसेच वंचित बहुजन आघाडीचे तमाम पदाधिकारी, नेते, इथे उपस्थित असलेले विविध संघटनेचे साथीदार ज्यांनी या मोर्चाला समर्थन दिले, पाठिंबा दिलाय आणि या मोर्चाबरोबर आपल्याबरोबर इथे उपस्थित राहिले आणि तसंच या मोर्चामध्ये सहभाग घेणाऱ्या तमाम माझ्या साथीदारांना माझा क्रांतिकारी जय भीम। मित्रांनो, 2 महिने झाले, 3 महिने झालेत आपण एप्स्टीन फाईल्स, एप्स्टीन, जेफ्री एप्स्टीन ही सगळी नावं ऐकत आलो, पण आता आपल्याला काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत। कारण जसं आपलं सरकार झोपलेलं आहे तसे सरकारला प्रश्न विचारलेली लोक सुद्धा झोपलेली आहेत, म्हणून आपल्याला काही गोष्टी स्वतःहून समजून घ्यायला लागल्या की एप्स्टीन कोण होता, जेफ्री एप्स्टीन हा माणूस नेमका कोण होता, एप्स्टीन फाईल्स काय आहेत आणि असं काय चमत्कार त्या फाईल मध्ये लपलेला आहे की अमेरिकेचा प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प हवं तसं नरेंद्र मोदींना झुकवू शकतो, वाकवू शकतो, नाचवू शकतो, असं नक्की काय त्या फाईल्स मध्ये काढलेलं आहे। तर सर्वात पहिले आपण हे समजून घेतलं पाहिजे की जेफ्री एप्स्टीन हा एक अमेरिकेचा नागरिक होता, एक खूप श्रीमंत उद्योगपती होता आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या उद्योगपत्यांशी, राजकारण्यांशी आणि जगातल्या महत्वाच्या लोकांशी त्याचे उद्योगचे धंदे होते, त्यांचे बिझनेस डीलिंग्स होते। त्याचबरोबर विविध राष्ट्रांशी त्यांचे डायरेक्ट डीलिंग्स होते आणि त्या राष्ट्रांच्या नेत्यांशी सुद्धा त्यांचे डीलिंग्स होते। हे एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर जेफ्री एप्स्टीन हा खूप क्रूर, हरामखोर माणूस असा होता जो महिलांचं शोषण करायचा, लहान मुलींचं लैंगिक शोषण करायचा, सेक्स ट्रॅफिकिंगचं रॅकेट चालवायचा, सेक्सचं रॅकेट चालवायचा आणि खूप मोठ्या प्रमाणावरती छोट्या मुलींना, छोट्या बाळांना त्यांचं अपहरण करून, त्यांचं ट्रॅफिकिंग करून त्यांना सेक्स रॅकेट मध्ये फसवून त्यांचं लैंगिक शोषण करायचा, असा हा घाणेरडा जेफ्री एप्स्टीन माणूस होता। आता जेफ्री एप्स्टीन आणि त्यांच्या कारनाम्यांबद्दल जी माहिती आली होती की त्यांच्या कारनाम्यामध्ये कोण कोण होतं, कोण कोण सामील होतं, कोणी कोणी पैसे दिले होते, कोणी कोणी त्यांचे विमानं, गाड्या, घोडे, बंगले दिले होते, या सगळ्याची जी माहिती संकलित केली होती त्याला आपण एप्स्टीन फाईल असं म्हणतो। जेफ्री एप्स्टीनचं एक प्रायव्हेट आयलंड होतं, त्या प्रायव्हेट आयलंड वरती त्यांनी पळवून गेलेल्या, अफवा केलेल्या, अगवा केलेल्या आणि ट्रॅफिक केलेल्या मुलींचं लैंगिक शोषण मोठ्या प्रमाणात होत होतं। आता हे संबंध असताना आपण एका बाजूला समजून घेतलं पाहिजे की हा माणूसच अतिशय चुकीचा, क्रूर, घाणेरडा वृत्तीचा माणूस आहे आणि यांच्याशी संबंध ठेवणारे सगळी लोक अशीच असतात। पण जर आपण बघितलं आणि यांचे संबंध कोणाशी निघाले तर यांचे संबंध निघाले डायरेक्ट आपल्या पंतप्रधानांची, नरेंद्र मोदींची, अनिल अंबानींची, हरदीप पुरी, आपले नॅचरल ऑइल अँड गॅस मिनिस्टर, या सगळ्यांची यांचे संबंध निघाले। आणि आपण एक गोष्ट समजून घ्या की आपल्याला एक गोष्ट सांगतो की आज आपल्या भारत देशामध्ये ज्या पद्धतीने आपण भाजपला प्रश्न विचारायला पाहिजे, ज्या पद्धतीने इकडच्या नेत्यांना प्रश्न विचारायला पाहिजे होते, त्या पद्धतीने आपण प्रश्न विचारत नाही। आपण तर विचारत नाही आहोत, पण इकडची मीडिया सुद्धा विचारत नाहीये। ही परिस्थिती